जय गजानन माऊली. आज परत अहोंच्या चहापासून सुरुवात झालेली आहे. तर भाजीला करते आहे डाळ पालक. इकडे मी एकीकडे फोडणीची तयारी केली आहे. तेल तुम्हाला वाटेल थोडंसं जास्त आहे, पण आम्हाला असं तर्रीवालीच भाजी आवडते खायला. तर हळद मीठ तिखट टाकून मी फटाफट भाजी रेडी करते आहे. आणि एकीकडे आधीच मी कुकर लावून घेतला होता डाळ भाताचा, तर ते दोन्ही मिक्स करून मी इकडे फोडणीची तयारी करते खरं तर डाळ भाजी. तर बघा, तर इकडे माझी आता डाळ भाजी रेडी झालेली आहे. आणि थोडी तर्रीवालेच खातो, कारण की आम्ही विदर्भवाले, तर आम्हाला अशीच भाजी आवडते खरं तर. आणि आता एकीकडे मी जरा नाश्त्याची तयारी करते, कारण आम्ही कुठेतरी जातो आहे. तर ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेल की आम्ही लोक कुठे जातो आहे ते. तर इकडे माझा चिवडा रेडी झाला आहे. आता फटाफट भांडे घासून घेतले, गॅस वगैरे पुसून घेतला, नीटनेटकं केलं सगळं आणि फटाफट रेडी होऊन माझ्या पार्लरमध्ये गेली, कारण की मला हेअरवॉश करायचा होता. आणि इकडे माझ्या मुलीचे काही नखरे संपत नाही, ती लय त्रास देते मला तिकडे आली की. आणि इकडे फटाफट आम्ही हेअरवॉश केला. आणि इकडे मी घरी आल्यावर फटाफट पॅकिंग करून गाडीची पूजा करायला घेतली. खरं तर ही माझी गाडी नाही आहे, ते दुसऱ्यांची गाडी आहे. दुसऱ्याची गाडी असो, पण आपण प्रवास तर आपण करतो आहे ना, त्याच्यामुळे पूजा करणं तर आली. ते तुम्हाला वाटेल की नवीन गाडी घेतली आहे म्हणून पूजा करते, असं काही नाही आहे बरं. चला आता आम्ही निघालो, देवाचं नाव घेऊन आम्ही निघालो आहे आमच्या प्रवासाला. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. बाय बाय.